100 दिवस कार्यालयीन सुधारणात सार्वजनिक बांधकाम पैठण तालुका उपविभाग क्रमांक 3 पाचोडच्या कार्यालयाने तालुकास्तरीय मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने हा बहुमान प्राप्त केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयात 100 दिवसीय कार्यालयीन कामकाज सुधारणा कार्यक्रम हे विशेष अभियान राबवले आहे। यामध्ये शासनाकडून दिलेल्या नियमांप्रमाणे उत्कृष्ट काम केलेल्या कार्यालयांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर विभागातून सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 3 पाचोड हे तालुकास्तरीय मराठवाडा विभागात प्रथम आला आहे। 100 दिवसांच्या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 3 पाचोड कार्यालयाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर, शाखा अभियंता प्रमोद मोरे, योगीराज चव्हाण, वरिष्ठ लिपिक बाळासाहेब केदार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गणेश यादव, गणेश मस्के आदींनी परिश्रम घेतले आहे। सदरील कार्यक्रम मराठवाडा विभागातील तालुकास्तरीय प्रथम आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी अभिनंदन केले। या यशाबद्दल बोलताना सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर हे म्हणाले की शासकीय कार्यालयात जनतेची कामे जलद गतीने व्हावीत, कार्यालयीन कामकाजाला शिस्त लागावी, जनता आणि प्रशासनातील दूरी कमी व्हावी, कार्यालयीन कामकाज पारदर्शक व्हावं, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने करण्यात यावा, यासाठी सदरील कार्यालय मराठवाडा विभागात तालुकास्तरीय मध्ये प्रथम आला आहे। यासाठी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगली मेहनत घेतली आहे, त्यामुळे कार्यालय मराठवाड्यात तालुकास्तरीयात प्रथम आला आहे। गौतम बनकर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, MCN न्यूज।